हरे कृष्ण मित्रांनो, आता वाजलेले आहेत सायंकाळचे 5:30 आणि बघा आमच्या घरी काय चालू आहे आणि मला काय काम लावले ते तुम्हाला दाखवते। हे बघा निधीचे पप्पा दुकानात बसलेत, काम काय करतायत, मोबाईल बघतायत। आणि ह्या दोघी बघा इकडं, हे का काय झालं, काम काय करतायत, मोबाईल बघतायत। हे तिला इंजेक्शन दिले, ती हा झाले म्हणून सांगते। हे बघा इकडे ह्या दोघी मोबाईल बघतायत, तिकडे साहेब मोबाईल बघतायत। मला काम काम लावलेत ती दाखवते। तुला काहीतरी काम सांगितलं का आकाशने? हा, म्हणून आमच्याकडे तुला चाव चाव व्हायले। हा बरोबर बोललो बघा। हे बघा ती गजन काम करतायत। हे का सगळ्यात महत्वाचं एकाची तोंडवरी नाही तर 5:30चा टाइम आहे दिवस मावळायचा आणि या लोकांनी मला लावलेला आहे चहा बनवायला आणि सगळेजण मोबाईल बघतायत। बघा टाइम बी किती भारी आहे आमचा, चहा प्यायचा, मोबाईल बघायचा। चहा चांगला उकळेपर्यंत आपण निच्या पप्पाला पाणी देऊन येऊ। हे बघा हिने मोबाईल बघतात आणि लेकराला दम देतात की मोबाईल ठेव खाली। हे का इकडे आहे साहेब। मी मोबाईल खाली ठेव म्हणलं, ठेवलं लेकरांनी। बघा किती हुशार आहे। पाणी प्या ना, हे का चहा आणते। मोबाईल ठेव। घाबरून लेकरू मोबाईल खाली ठेवून बघतोय, बघा किती हुशार आहे। चहा झाला तयार, आता आपण देऊया। बघितलं का मित्रांनो मला कसं काम लावलं, तर आपण दोघं तिघ जण मोबाईल बघतायत। आई साहेब घ्या घ्या ग्लास भरून। तुला बोललो तर थोडासाच कर म्हणून। आकाश मी चहा बनव बोलले ना, तर काय म्हणते, अहो तुम्ही 1 लिटर दूध आणता, त्यांनी दिल्यास पुरत नाही आणि तुम्ही कुठे चहा बनव म्हणता। थोडा कर बोललो होतो म्हणून मी तिला, तर एवढा ग्लास भरून मला आणि तुला पण वाटी भरून दिली। तू बनव बोलला की बरोबर बनवली। असं आहे का? हा, नवराच ऐकावं लागतंय आई। तुझा नवरा थांब। हे बघा इकडं बघा, बघूल्याला काय नको का? मी काय बोलले तिला, पाय उघडे करून बसली होती ना, त्यावेळी मच्छर चावतील ते पांघरून घे, तर तिने किती बरोबर पांघरून घेतलंय बघ ते पायावर। हा ती पूर्ण ऐकते ना आपलं। गणपती बाप्पा गेल्यापासून कसं म्हणते आरती करा। पप्पाचं गाणं आहे ते, गणपती बाप्पा पप्पाचं गाणं रे, तिकडं आहे तर बाप्पा। तिकडं मध्ये मध्ये पप्पा पप्पा तुझ्या करून या आरती। तुला उठता येते का? नाही येत, दुखते, हागू झाले। ये ना उठायला, उठता ये ना। हा झाले उठाय ना। पाऊस आला का ग? हा आई। बापरे किती टायमावर कपडे काढून आणले आपण। हा खूप सारे कपडे धुतले होते आज, थोडासा दुसरा काढला होता आज। हा थोडासाच पण काढला होता की नाही, कडक वाळले ते एकदम। आपण दाखवूया काय काढलं होतं ते आज दसऱ्यामध्ये। त्याच्यात काय दाखवायचं? हा दाखवूया। आजचा आम्ही दसरा काढल्याला थोडासा अलग होता, है की नाही? हे बघा आमच्या घरचे आतंकवादी। मोबाईल घेतला म्हणून रडते। हे बघा आधी आतंक घालत्यात, पुन्हा मया करत्यात, पप्प्या घेत्यात। चहा पिऊन झाल्यानंतर पाऊस बघा कसा धुमाकूळ घातला, मस्त असा पाऊस येते। आमच्या सगळे स्विमिंग पूल सुकले होते ते आज रात्री भरून जातील। होय नीचे पप्पा?
स्विमिंग पूल सगळे सुकले होते. हा आता स्विमिंग पूल पाऊस आलाय. हा खरंच आलाय हो का पाऊस. बघा हे बघा स्विमिंग पूल आता आपल्या समोरचा हा स्विमिंग पूल जो कोरडा झालेला दिसतोय ना, हा आता हा पूर्ण भरून जाईल बघा हा थोड्या पावसाने. कारण की अख्ख्या सोनानगरचं तिकडून जे पाऊस येतो ना रोडने, हा. ते सगळं पाणी इकडे येऊन ह्या नालीमध्ये जातं. इथून आपल्या दुकाना पुढं. हा कुठेच जागा नाहीये नालीमध्ये पाणी जायला. मी एके दिवशी लक्ष केलं इथून तिथून. बघा ना पाऊस कसला भारी येतोय. आणि तुम्ही आता गरम गरम चहा प्याला, आता थंड थंड हवा खा. म्हणून तर चहा कर बोललो तुला. चिकटे बघा हो का कसे उडतायत चिखलाचे. आता आमच्या घरापुढचा स्विमिंग पूल भरल्यानंतर तुम्हाला दाखवते की किती भरलाय ते आणि कसा भरलाय ते. पाऊस आला की आमचं काम चालू होतं. खिडक्या बंद करायच्या सर्व. हे बघा खिडकी बंद करायची. पाऊस काही येत नाही मधी, पण उगा एक असताना माणसाला खिडकी आहेत बाबा बंद कराव्या असं झालं. अरे बाप रे आई पाऊस कसला जोरात आहे. इकडे या ना बघा. हो हे बघा पाऊस वारा सगळंच आहे. ज्यांनी ज्यांनी दसरा काढलेला आहे त्यांची धावपळ. आणि इकडे बघा आमची आई साहेब गरम गरम चहा पिऊन थंड थंड. बर बर. आजकाल पाऊस रोज पडतोय पण मातीचा वासच येत नाही. कारण की माती वाळतच नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे मातीचा वास येत नाही. मातीचा वास किती छान येतो माहितीये का पहिल्या पावसात. हे बघा आमच्या दारापुढचा स्विमिंग पूल अर्धा भरलेला आहे. हे दोघं पावसाची एकदम छान अशी मजा घेत आहेत दुकानाच्या दारामध्ये बसून. हे बघा इकडं पाऊस पडत आहे, इकडं आमच्या स्लॅबवरचं पाणी पडलेलं आणि काही इकडं मजा घेत आहेत दोघ जण. छान छान मजा घेतोय आम्ही. छान छान बिस्किट पण खातो, मजा पण घेतो पावसाची. आणि आता ना आपल्या घरासमोर म्हणजे दुकानासमोर ही तळ साचायला सुरुवात झाली आहे. अर्ध भरत आलंय. कारण की जे पलीकडचं पाणी आहे ना ते पलीकडच्या नालीमध्ये जात नाही. ते पूर्ण भरून झाल्यानंतर तिकडचं पाणी इकडे येणार आणि मग इकडून हे बघा हे जसं पाणी चाललंय ना तसं ह्या नालीमध्ये जाणार आपल्या. आणि इकडे यशदाचं काम चालू झालंय साफसफाईचं. कारण ह्या पूर्ण चिखल्यामुळे हा पूर्ण आपला ओटा बघा किती घाण होतो. समोर कच्चा रस्ता असल्यामुळे हा पूर्ण ओटा आपला घाण होतो रोजच. आणि रोज साफसफाई करावी लागते. आणि आता यशोदानी शॉर्टकट काय यूज केला माहितीये का, पावसाच्याच पाण्याने साफसफाई करते मस्त. म्हणजे पाण्याची बचत पण आणि साफसफाई पण. लहान लहान लेकरं काय करतात माहितीये का, इथून तिथून येतात चिखलातून चढून इथून काय जाऊन काढत जातात. हा त्याच्यामुळे अजून घाण होतं. अजून घाण होतंय. बघा पाऊस किती मस्त पडतोय. बापरे खरंच आमच्या दुकानापुढे सगळ्या गलीतलं पाणी येऊन इथं जाते. हे बघा नदी वाहले गंगा नदी. हे बघा स्विमिंग पूल आमचे टचच्या टच भरले बघा. बघितलं का या पोहायला सगळ्यांनी. आणि पाणी तुमचं पण कुठे जात नसेल तर इकडे सोडून द्या. आमच्या दुकानापुढून जात नालीत व्यवस्थित. हे बघा माझी साफसफाई झाली छानपैकी. असं एकदम छान. कुत्र्याने लय घाण केलं होतं. कुत्र्याने आणि लेकरांनी लय साफ दिलाय. घाणच्या घाण केलं होतं. हे का गाडी गेलं की असं ढवळतंय आमचा स्विमिंग पूल. बघा पाणी बघा इथं किती आहे फास्ट एकदम.